जय हिंद। मैं इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आज औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये वक्फ मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, चेअरमॅन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते। या सभेत मी एक सोलापूरचा समाजसेवक म्हणून तेथे गेलो आणि सोलापुरातील काळी मस्जिद मध्ये चालणाऱ्या काळ्या कारभाराचे वाभाडे काढले। विशेषतः काळी मस्जिद ट्रस्ट मध्ये स्वतः एका पुण्यातील राजकीय पक्षाचा शहर अध्यक्ष या ट्रस्ट मध्ये सम्मिलित होण्यासाठी काळी मस्जिदच्या तत्कालीन ट्रस्टीवर 40 लाख भ्रष्टाचार केल्याचे आरोप करतो आणि सदर आरोपाची चौकशीचे आदेश देखील निघतात, परंतु चौकशी पूर्ण होण्या अगोदरच आरोप करणारा हा सचिव बनतो, ज्याच्यावर आरोप केले जातात तो अध्यक्ष बनतो, असे ट्रस्ट मंजूर करून घेण्यात येते। वास्तविक पाहता स्थानिक माणसांना प्राधान्य देणे हे गरजेचे असताना पुण्यातील हा राजकीय पक्षाचे पदाधिकारी इथं सोलापुरात का आला? त्या पदाधिकाऱ्याने एक वक्फ भूमाफिया, वक्फ मिळकतीवर ज्यांनी वाईट दृष्टिकोनातून अनेक संस्थांवर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे, अशा एका व्यक्तीशी हात मिळवणी करून, आता मी आपल्या समोर नाव सांगतो, आरोप करणारा अल्ताफ युनुस शेख आणि त्याचा मित्र वक्फ माफिया सलीम मुल्ला यांनी काळी मस्जिदच्या ट्रस्टच्या जागेवर डोळा ठेवून स्वतःचे पितळ पांढरे करून घेण्यासाठी त्यात सम्मिलित झाले। चांगल्या ट्रस्टीवर खोटे आरोप केले आणि त्यांना ब्लॅकमेल करून स्वतः ट्रस्ट मध्ये आले। याबाबतची माहिती आम्ही माननीय चेअरमॅन आणि सर्व सन्माननीय सदस्यांना दिलेली आहे। तसेच या ट्रस्टीने ज्या व्यक्तींना आपल्या देखरेख मंडळात सम्मिलित केलेले आहे, त्यांनी आपल्या भाडेकरूंना नोटीस बजावण्याकरिता एका वकिलाची नेमणूक केली होती, जे औरंगाबादचे आहेत। त्यांचे नाव आहे ॲडव्होकेट हकीम खान। कुठलाही वकील नोटिसीकरिता 5000 फी आकारत नाही, हायकोर्टचा वकील देखील, कारण आम्ही स्वतः हायकोर्टाच्या वकिलाकडून अनेक नोटीस पाठवली। 2000 पेक्षा जास्त नोटीस फी आकारण्यात येत नाही, तरी देखील या ट्रस्टने वकीलच्या नावावर 5000 रुपयाचा बेरर चेक काढलं आणि असलम हमदुले नावाच्या देखरेख मंडळातील एक सदस्याने ते बँकेत जाऊन वटवून घेतलेलं आहे। म्हणजे हमदुले यांनी वकिलांना पैसे किती दिले माहित नाही, परंतु वकिलाच्या नावावर 5000 ची पावती फाटलेली आहे। हे देखील संशयास्पद आहे। ही बाब देखील आम्ही सन्माननीय वक्फ सदस्यासमोर ठेवलेली आहे। त्यांनी आम्हाला संपूर्ण पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि याची चौकशी होऊन लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन अध्यक्ष आणि बहुसंख्य सदस्यांनी दिलेली आहे आणि याला आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सर्व स्टाफने देखील मान्यता दिलेली आहे। लवकरच या ट्रस्टीवर कारवाई होईल हीच अपेक्षा। जय हिंद, जय संविधान।